आणि आता कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातली बातमी। 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गेल्या अनेक महिन्यांपासून फायर ऑडिट या मंदिराचं झालेलं नाहीये। कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख मनीष रणभिसे यांनी केलेल्या फायर ऑडिटमधून अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत। मंदिर परिसरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्यापासून बचावाची कोणतीही यंत्रणा मंदिर प्रशासनाकडे सज्ज ठेवली नसल्याचं फायर ऑडिटमधून आता समोर आलेलं आहे। अग्निशमन दलाच्या वतीने 1 डिसेंबर 2024 रोजी देवस्थान समितीला नोटीस काढून याबाबतचा खुलासा करण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। या संदर्भात मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। आपण पाहूयात। 3.5 शक्तिपीठापैकी महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर अर्थात ज्या अखत्यारीत हे मंदिर येतं ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागानं नोटीस बजावली आहे। स्वतः कोल्हापूर महानगरपालिकेचे फायर ऑफिसर मनीष रणभिसे आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या काय नेमकं या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। ॲक्च्युली आम्ही त्यांना नवरात्राच्या काळामध्ये एक फायर ऑडिटचं रेग्युलर आपण जे फायर ऑडिट करतो तसं करून दिलं होतं। त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यात पब्लिकचा ओघ आणि टुरिझमचा ओघ बघून आम्ही त्यांना एक नोटीस दिली होती की ते फायर ऑडिटच्या अनुषंगाने तुम्ही काही यंत्रणा बसवलेलं नाही। त्या अनुषंगाने आम्ही जेव्हा तपासणी केली तर आम्हाला असं आढळलं की तिथे फक्त फायर एक्सटिंग्विशर्स कार्यरत, बाकी काही यंत्रणा नाही। सदर महालक्ष्मी मंदिरच्या आवारामध्ये आपली कुठलीही फायर ब्रिगेडची गाडी किंवा ॲम्ब्युलन्स आपली आवारात फिरू शकत नाही। त्यासाठी आम्ही आता त्यांच्याबरोबर जेव्हा चर्चा केली त्यावेळेला आम्ही संयुक्त आमची पाहणी झाली। त्या संयुक्त पाहणीमध्ये आम्ही त्यांना काही पॉईंट्स सुचवले। त्याच्यामध्ये पाण्याची टाकी असेल, म्हणजे त्यांची ऑलरेडी विहीर आहे, त्यानंतर पंप असतील, त्यानंतर यार्ड हायड्रंट सिस्टीम असेल किंवा फायर होजरील असतील। कारण का महालक्ष्मी मंदिरच्या आतमध्ये आवारामध्ये पण भरपूर छोटी छोटी दुकानं आहेत, तर त्या दुकानाला फायर एक्सटिंग्विशर पुरेसं नाही आहे। त्यासाठी आपल्याला होजरील सिस्टीम ही करणे गरजेचे आहे। या सगळ्याचं जे फायर ऑडिट आहे हे करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।